मुठा नदीपात्रामध्ये अनेक बांधकाम आहेत। भिडे पुलाच्या शेजारी पूर रेषेत आत गेली अनेक वर्ष अनेक लोक राहत आहेत। त्यापैकीच एका घराच्या समोर गाडी धुण्याचं वॉशिंग सेंटर आहे। त्या वॉशिंग सेंटर मधल्या 20 ते 25 दुचाकी गाड्या या मुठा नदीच्या भिडे पुलाजवळच्या पाण्यात बुडालेल्या आहेत। 2 टेम्पो पण बुडालेले आहेत। याचा संपूर्ण आढावा रेषेच्या आतून घेतला आहे आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी। आपण तो पाहूयात। मुठा नदीच्या पूर रेषेच्या आतमध्ये उभा आहे आणि ही मुठा नदी माझ्या शेजारी आणि जिथे मी उभा आहे त्याच्या हाकेच्या अंतरावरती तो आपला प्रसिद्ध असा पुण्यातला भिडे ब्रिज आहे की ज्या भिडे ब्रिजला पुलाला पाणी लागलं की पुणेकर म्हणतात मनसोक्त असा पाऊस झाला पुण्यात। पण आत्ता काय दृश्य दिसत आहेत बघा, या मुठा नदीला काय पूर आला आहे। त्याचं कारण आहे की आपल्या मुठा नदीच्या वरच्या भागामध्ये जिथे धरणांची साखळी आहे त्या भागामध्ये जी वरणगाव, खडकवासला, पानशेत ही धरणं आहेत तिथे प्रचंड असा पाऊस झाला आणि त्या पावसामध्ये पाण्याची पातळी वाढली, विसर्ग 40,000च्या पुढं गेला आणि पुणे शहरामध्ये पण 9 अशी ठिकाणं आहेत। तुमचं शिवाजीनगर घ्या, हडपसर घ्या, वडगाव शेरी घ्या, पुरंदर घ्या, त्या ठिकाणी अतिवृष्टी झाली। इतक्या जवळून आम्ही हे रिपोर्टिंग करतो। त्याचं कारण आहे की ही दृश्य हे बघा, हे वाहन रिक्षा आहे बहुतेक, टेम्पो मेटाडोर आणि ह्या 2 व्हीलर्स 1 2 इकडे पलीकडे 4 आहेत, तिकडे 2 आहेत, तिकडे 1 आहे। आणि मी ज्या मुठा नदीच्या ठिकाणातनं रिपोर्टिंगच करतोय पूर क्षेत्राचं, ऑब्व्हियसली नदीचं जे पूर क्षेत्र आहे त्या पूर क्षेत्रात आता इथे गाड्या 2 व्हीलर सगळ्या नदीच्या पाण्यात बुडालेले आहेत। जर 7ला जर विचार करताल तर तेव्हा 1 लाख क्युसेस पाणी सोडलं तर पाणी वाड्यात येत होतं। आज 40,000 क्युसेसला पाणी वाड्यामध्ये येते। तर एवढी भर टाकली गेली नदीपात्रामध्ये आणि इतकं हे झालं की 40,000 क्युसेसलाच आज आपण विचार केला 60,000 क्युसेस पाणी सोडलं तर पाणी रस्त्यावरती येईल। हा जो मुद्दा ना, जे पुण्याचे राज्यकर्ते आहेत, श्री मुरलीधर मोहोळ असतील किंवा इथले आमदार असतील सर्व पक्षीय, श्री धंगेकर असतील, त्यांनी पण ह्या प्रश्नाचा एकदा मुळापासून जाऊन शोध घ्यायला हवा की खरंच मेट्रोच्या कामामुळं, नदीपात्रात झालेल्या बांधकामामुळं असं झालेलं आहे का। आणि बरंच हे जे नेक्सेस आहे ना, राजकारणी, बिल्डर आणि महापालिकेतली यंत्रणा, त्या नेक्सेसमुळं पण गेली कित्येक वर्ष पुण्यातला पाऊस आणि त्यानिमित्तानं येणारा पूर हा चर्चेत असतो, जसं 2019ला होता। उपाय काही कोणाला सापडत नाहीत। आताही आपण फक्त प्रतिक्रियावादीच होऊ, चर्चा 2-4 दिवस होत राहील का, त्याच्या पुढे जायचं हा खरा प्रश्न आहे। कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे।